नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपली जी बॅच आहे धर्मदाय बुद्धिमत्ता विशेष स्पेशल बॅच, यासाठी आपण ॲपवरती एक अगोदर पहिलं लेक्चर अपलोड केलं आहे, पहिल्या प्रकरणाचं ॲनॉलॉजी, आणि आज हे आपण दुसरं प्रकरण घेणार आहोत. बघा, खूप साऱ्या मित्रांचे मेसेज येत आहे की सर, यामध्ये बाकीचे मटेरियल का अपलोड नाही किंवा लाईव्ह कधी येता. तर बघा, यासाठी आम्ही पूर्णपणे शोध घेऊन सर्च करून तुमच्यासाठी नवीन नवीन क्वेश्चन घेऊन येत आहोत, जेणेकरून TCS जे अपडेटेड नवीन पद्धतीने क्वेश्चन विचारतील तर ते तुम्हाला अवघड जाऊ नये. ओके, तर याबद्दल निश्चिंत राहा. तुमचं पूर्ण सिलेबस आपण 50 दिवसाचं टार्गेट ठेवलेलं आहे. यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करून पूर्ण आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत. ओके, आणि लाईव्हचं जर झालं तर ते 1-2-3 दिवसामध्ये आपण लाईव्ह पण सुरू करणार आहोत. बघा, आजचं प्रकरण आहे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. हा आपला सेकंड प्रकरण आहे. पहिलं आपण घेतलं काय, ॲनॉलॉजी. प्रकरण दोन्ही सोपे आहे, खूप काही टफ नाही. परंतु जे आपण याचे जे नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत तर त्यासाठी याचा बेस आपल्याला लागतो. त्यासाठी हे स्टार्टिंगचे इझी प्रकरण आहेत, खूप काही अवघड नाही. यामध्ये एकदम सोपं आहे. बघा, यामध्ये आपण कन्सेप्ट आणि सराव प्रश्न घेणार आहोत. कन्सेप्ट काहीच नाही, एकदम सारखंपणा ओळखा किंवा वेगळेपणा ओळखा. तुम्हाला 4 पर्याय दिले जातील. 4 पर्यायापैकी यामधले सारखं कोणतं, 3 सारखे कोणते आणि 1 वेगळं कोणतं, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर शोधायचं असतं. ओके, बघा, कन्सेप्ट काय याची, सारखेपणाची. खूप काही टफ नाही आहे, एक 4थीचे मुलं सुद्धा स्कॉलरशिप याला सॉल्व्ह करता. 2 गोष्टीमध्ये काय समान आहे, 2 किंवा 4 गोष्टीमध्ये काय समान आहे, किंवा 3 गोष्टीमध्ये 4 पैकी कोणत्या 3 गोष्टीमध्ये समानता आहे, सिमिलॅरिटी आहे, ते ओळखायचं. आणि डिफरन्स, एक कोणता पद वेगळं आहे हे आपल्याला तुम्हाला सांगायचं असतं. सामान्य गुण ओळखायचा. आता सपोज 3 तुम्हाला 3 पर्याय देतात, 4 पर्याय देणार, 1 2 3 4. ओके, तर या 4 पैकी ABCD या 4 पैकी कोणते 3 समान आहे आणि एक कोणतं डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, कशा त्यांच्यातला जो गुणधर्म आहे. सपोज 3 जर फळं असेल तर एखादं झाडाचं नाव असेल, 3 पुस्तकं असेल तर एखादा, सपोज 3 जर ग्रंथ असतील तर एखादा काव्यसंग्रह असेल, असे नावं देतात तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स ओळखायचा असतो. नियम काय आहे, दोघेही काय आहेत हे शोधायचं. दोघेही किंवा 4, जे 4 तुमचे पॉइंट आहे हे काय आहे. आता सपोज बघा, इथं काय दिलं, 8. आता ABC हे काय आहे, वर्ण आहे. 8 ही काय, संख्या आहे. आता सिमिलॅरिटीज काय आहे, हे वर्ण आहे. हा एक गट आहे कशाचा, वर्णाचा. आणि हे काय आहे, हे आहे नंबर. असं तुम्हाला डिफरन्स विचारले जातील. किंवा सपोज हा चौकोन आहे, त्रिकोण आहे, हा षटकोन आहे, समजून घ्या, आणि हा वर्तुळ आहे. आता या 4 पैकी वेगळं काय, कसं ओळखशाल. समान गुणधर्म काय 4 पैकी 3 मध्ये, आणि एक वेगळा काय. आता वेगळा काय येईल, साहजिक वर्तुळ वेगळं येईल. का वेगळं येईल, कारण या तिन्ही मध्ये काय आहे, कोण आहे, अँगल तयार होतोय. यामध्ये होतोय का, नाही होतोय. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके, नेक्स्ट बघा, आता सिमिलॅरिटीज वर आपण उदाहरणे बघू. दिसतंय का तुम्हाला, झूम करू थोडं. बघा, सिमिलॅरिटीज वर डिफरन्स आहे, सारखेपणा. कावळा आणि पोपट यांचं कुटुंब जरी वेगळं असेल, आता कावळा आणि पोपट कुटुंब जर वेगळं असेल तर दोघंही काय, पक्षी ना. गाय शेळी दोघी काय, पाळीव प्राणी आहे. सारखेपणा बघा, डिफरन्स मध्ये आपण तुम्हाला, मी तो वेगळं सांगतो. एक
सायकल, मोटरसायकल दोन्ही वाहने आहेत. पण ज्या वेळेस 4 पर्याय येतील, मोटरसायकल आणि सायकलचे ज्यावेळेस 4 पर्याय येतील त्यावेळेस कसा विचार करायचा ते आपण हे पॉईंट झाल्यानंतर मी तुम्हाला त्यासाठी एक वेगळी स्लाइड बनवून तुम्हाला त्यावर सांगतोय. बघा, पुस्तक आणि वृत्तपत्र दोघे काय वाचनासाठी, सिमिलॅरिटी काय यांची, आपण हे वाचनासाठी यूज करतो. साखर आणि मध दोन्ही काय गोड आहे. पेन, पेन्सिल कशासाठी वापरतो, लिहिण्यासाठी. सूर्य, तारा दोघे काय आकाशीय वस्तू आहेत, आकाशीय वस्तू आहेत. शाळा, कॉलेज काय शिक्षणासाठी या गोष्टी असतात. टीव्ही, रेडिओ काय मनोरंजनाचं साधन आहे किंवा ब्रॉडकास्टिंगचं एक साधन आहे. रेल्वे आणि बस काय सार्वजनिक वाहतूक आहे. हे काय सारखेपणा दाखवते यामध्ये. आता सूर्य आणि तारा बघा, आता यामध्ये जर तुम्हाला TCS ने प्रश्न विचारला तर कसं विचारेल, सूर्य, चंद्र, बुध, शनी. आता हे 4 जर दिले, आता काय म्हणशाल तुम्ही, चारीही, आता यामधलं जर डिफरन्स ओळखायचं त्यावेळेस काय करशाल, चारी काय आहे आकाशीय वस्तू आहे ना, खगोलीय वस्तू आहे, खगोलीय ग्रह आहे चारी. पण जर यामध्ये डिफरन्स ओळखायचा तर मग डिफरन्स काय येईल, सूर्य येईल. काय येईल, कारण की सूर्य काय करतो, स्वतः प्रकाश उत्सर्जित करतो. तसे बाकीचे ग्रह करतात का, नाही करत. हे काय करता, रिफ्लेक्ट करता, फक्त स्वतः प्रकाश निर्माण नाही करत. स्वतः प्रकाश निर्माण कोण करतो, सूर्य करतो. तर अशा वेळेस डिफरन्स ओळखण्यासाठी म्हणजे तुम्हाला डिफरन्स पण कळायला पाहिजे अशा प्रश्नामध्ये आणि सिमिलॅरिटी पण कळायला पाहिजे. या 3 मध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ओके, कन्सेप्ट छोटी आहे परंतु लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, चलो आता डिफरन्स, सिमिलॅरिटी बघितली आपण, आता डिफरन्स बघा. डिफरन्स काय आहे, दोन गोष्टींमध्ये कशामुळे वेगळेपणा येतो, नेमकं काय रिझन आहे की दोन गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटतात. ओके, चलो, ठळक आणि स्पष्ट फरक दिसला पाहिजे पर्यायामध्ये. ज्यावेळेस तुम्ही 4 पर्याय ओळखताय तर खूप वेळेस असं कन्फ्युजन होतं की 4ही पर्याय तुम्हाला बऱ्यापैकी काय होतं, सेम वाटतं, परंतु त्यामध्ये एक असा एखादा गुणधर्म असतो एखाद्या घटकामध्ये की तो त्यावरून तो वेगळा जाणवतो. तर तो गुणधर्म ओळखायचा कसा, यासाठी काय लागेल, तुम्हाला सराव लागेल. खूप सारा सराव आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत. 25-25 क्वेश्चनचे आपण टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी लॉन्च करणार आहोत आणि तुमच्या याच बॅचमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला सराव पेपर पण मी देणार आहे. ओके, सराव पेपर आपण काय करत जाऊ, आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे या चॅनलवरती सराव प्रश्न 25 सराव प्रश्न आपण टाकत जाऊ एका दिवशी अगोदर, आणि त्यानंतर किंवा 2 तास किंवा 4 तास तुम्हाला वेळ दिला जाईल. त्याचे प्रश्न तुम्हाला टाइम लावून ते 25 प्रश्न सोडवायचे. टाइम किती लावायचा त्याला, 30 मिनिटाचा. 25 प्रश्नाला 30 मिनिटाचा टाइम लावायचा, टायमर लावून ते 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि चीटिंग करायची नाही. जरी मी तुम्हाला बघायला नसेल किंवा असं समजायचं आपण एक्झाम सेंटरमध्ये बसलो आहेत आणि आपले ते 30 प्रश्न आपल्याला 25 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे विदिन अ टाइम लिमिट. ओके, नक्कीच तुम्ही करशाल, मला भरोसा आहे तुमच्यावर. हां, याचा नियम काय असतो, नियम काहीच नाही हो. डिफरन्स आणि सिमिलॅरिटी मध्ये काय नियम आहे, 4थी आणि 5वीच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहे, खूप काही टफ नाही. जे टफ येईल पुढं होतं ते मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला तिथं जर तुम्ही त्या ठिकाणी जर नाही विचार करू शकले, तेच असं समजा जिथं आपलं डोकं चालत नाही की काय असेल, कसं असेल, काय वेगळेपणा असेल किंवा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, ते प्रश्न झाले टफ लेवलचे. आता हे तुमचे 4थी-5वीची मुलं सुद्धा हे सॉल्व्ह करू शकता. आपण शिकवतो कशासाठी, सांगतोय मी तुम्हाला कशासाठी, की तुमचा बेस पक्का व्हावा किंवा 4थी-5वीच्या गोष्टी तुम्ही विसरले असतील त्या गोष्टी तुम्हाला आठवाव्यात, लक्षात राहाव्यात. ओके, पॉइंट समजून घ्या. एकाच हे दुसऱ्याचं ते, म्हणजे 4 पर्यायापैकी या 3 घटकांमध्ये काय फरक आहे, याच्यापेक्षा कशाने वेगळेपणा हा का वेगळा आहे 3पेक्षा. आता सपोज तुम्ही 4 भावंड आहे, ओके, 4 भाऊ किंवा 4 बहिणी सपोज आपल्या प्रमाणे समजून घ्या. आता हे 3 जण व्यवस्थित अभ्यास करतात, डेली सराव करतात,
सरांनी न शिकवलं तरीही स्वतः आपण आपला सिलेबस बघून काय पेपरला काय सिलेबस आहे, उद्या काय विचारणार आहे, पहिले काय विचारलं होतं, PYQ वगैरे सर्व बघून हे तीन काय करतात, सराव करतात, अभ्यास करतात. मग काय होतं, ज्यावेळेस पेपर होतो धर्मादायचा, हे चौघ फॉर्म भरतात. आता एकाच घरातले समजून चला 4 चुलत्याचे 4 मुलं, सारखेच वय सारखंच चौघांचं. धर्मादायचे फॉर्म भरता, निरीक्षकचं पद आलेलं असतं, चौघ काय करतात त्यासाठी, निरीक्षकच्या पदासाठी अप्लाय करता. मग ही तिघं काय करता, रिडिंग लावता. रिडिंग तर चौघांनी लावली, मग तिघं काय करता, व्यवस्थित अभ्यास करून PYQचं सोल्युशन करून स्वतः प्रश्न तयार करण्याची क्षमता तयार करून व्यवस्थित अभ्यास करता. मग तिघाच काय येतो, तिघं सुद्धा फर्स्ट रँकिंगना तिघांचं नाव यादीत येतं. मग हा वेगळा काय पडतो, हा काय करतो, रिडिंगला जातो, रिडिंगला जाऊन बसणार सगळ्यांसोबत, सारखंच घरून सोबतच 4 जण बॅग घेऊन निघणार, रिडिंगला जाऊन बसणार. रिडिंगला गेल्यानंतर काय करणार, मोबाईल बघणार, हिचा मेसेज आला का, त्याचा मेसेज आला का, हा कॉल झाला का, त्यांचा कॉल आला का, चहा प्यायला 10 मिनिटं, जेवण करायला 1 तास, नंतर इंस्टावर अर्धा 1 तास टाइमपास, फेसबुकवर टाइमपास, सोशल मीडियावर टाइमपास करणारा हा व्यक्ती. याचं नाव काय, हे जॉईन झाले 4-5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर यांचं प्रमोशन आलं, तरीही हा काय करतोय, रिडिंगलाच येतोय. कशामुळं, कारण हा वेगळा आहे, यामध्ये डिफरन्स आहे. मग असं तुम्हाला ओळखायचंय. पांचट म्हणून घेऊ नका, सिरियसली घ्या. तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे, जॉबला लागायचं आहे, एंटरटेनमेंट या गोष्टी बाजूला ठेवा, सोशल मीडियापासून लांब राहा, जर सिरियसली जॉबला लागायचं असेल तर. ओके, चलो. एक्स्ट्रा तुम्हाला नॉलेज दिल्याबद्दल माफ करा, परंतु या गोष्टी मी सध्या बघतोय रीडिंगमध्ये. खूप साऱ्या अभ्यासिकेत जाऊन बघा तुम्ही, किमान 90% मुलं काय करत असतात, मोबाईल स्क्रोल करत असतात. ते तुम्हाला करायचं नाही, टाइमपास करायचं नाही. स्क्रोल करायचा कशासाठी करायचा, एखादा प्रश्न अडला गुगल करायचं, एखादा काही पॉईंट अडला, काही आपल्याला यूट्यूबला व्हिडिओ बघायचा, एखादा कन्सेप्ट समजत नसेल, ती कन्सेप्ट यूट्यूबवर टाकायची, तुम्हाला सर्व माहिती भेटते ना, आहे की नाही. चांगला तुम्ही वापर त्यासाठी चांगल्यासाठी करू शकता, वाईटसाठी करू शकता. टाइमपास करायचा, टाइमपासही भरपूर करता येतो. अभ्यास करायचा तर बरेचसे तुम्ही उदाहरणं बघितले असेल की फक्त मोबाईलवर फ्री लेक्चर बघून सुद्धा मुलं जॉईन झाले आहेत, नोकरी मिळवली आहेत. कारण की का, ज्या कामाच्या गोष्टी आहे त्या तुम्हाला वेगळ्या करायच्या आहे, डिफरन्स करायचा आहे, सिमिलॅरिटी कशात आहे ते वेगळं करायचं आहे, आणि जे बिनकामाच्या वस्तू आहे त्या फेकून द्यायच्या रिडिंगच्या बाहेर. ओके, चलो. आता डिफरन्सची उदाहरणं बघा. सूर्य चंद्र, सिमिलॅरिटीमध्ये आपण सेमच बघितलं, डिफरन्समध्ये सेमच पर्याय आहे, परंतु विचार कसा वेगळा करायचा दोन्ही बाबतीत ते आपण बघणार आहोत. आता सिमिलॅरिटीमध्ये काय होतं, दोन्ही ग्रह होते, खगोलीय वस्तू होता, तिथं सिमिलरमध्ये सारखं होतं. पण जर यामध्ये डिफरन्स ओळखायचा तर काय होतं, सूर्य स्वतः प्रकाश देतो आणि चंद्र काय करतो, परावर्तित करतो. गेटिंग द पॉइंट. सायकल आणि मोटरसायकल दोन्ही काय, दोन्ही वाहन आहे ना, प्रवासाचे वाहन आहे. मग वेगळं काय यामध्ये, सायकल काय करते, सायकलला इंजिन आहे का, नाही, माणसाचं इंजिन. 2 भाकरी खा 10 किलोमीटर चाला, बरोबर ना. सायकल चालते पॅडलवर, मोटरसायकल चालते पेट्रोलवर, बिकॉज त्याला काय आहे, इंजिन आहे. पेन, पेन्सिल. आता पेननं जर लिहिलं तर तुम्हाला मिटवता येतं का, तुम्ही म्हणशाल हो सर पेननं सुद्धा मिटवता येतं, आमच्याकडे व्हाईटनर आहे. अरे पण व्हाईटनर ही गोष्ट मिटत नाही ना, तुम्ही त्याला झाकून टाकता. तसं पेन्सिल काय करतो आपण, खोड रबरने पुसतो, पेन अनरिमूव्हेबल असतो ना, असा डिफरन्स आहे. आणि सिमिलॅरिटी म्हणलं काय, दोन्ही आपण लिहिण्यासाठी वापरतो. ज्यावेळेस 4 पर्यायामध्ये त्या गोष्टी डिफरन्स करायच्या किंवा सिमिलर ओळखायच्या, त्यावेळेस कुठला तरी एक पॉईंट ओळखायचा की जेणेकरून तिन्ही अलग पडतील आणि एक अलग पडतील. ओके, पुस्तक, मोबाईल. पुस्तक आणि मोबाईल दोन्ही काय, सिमिलॅरिटीमध्ये जर बघायचं, सिमिलॅरिटीमध्ये काय, पुस्तक आणि मोबाईल दोन्हीही ज्ञान देतात. टाइमपास करायचा तर दोन्हीही टाइमपास सुद्धा करण्यासाठी दोन्हीही यूज करू शकतो आपण. जर नोकरीला लागायचं तर दोन्हीचा चांगला वापर करू शकतो. परंतु जर डिफरन्स ओळखायचा तर पुस्तक हे खूप खूप मोठी गोष्ट आहे की
एवढं ज्ञान त्याच्यातून भेटतं तुम्हाला. ना त्याच्यात तुम्हाला जाहिरात येणार, ना तुमचा आवडणारी इन्स्टा रील ऑटोमॅटिक तुम्हाला याने त्याच्यामध्ये जनरेट होणार. तुम्हाला काय फक्त नॉलेज भेटणार. आता सिमिलॅरिटी जर बघितली तर पुस्तक आणि वीज, तर पुस्तक काय करतं, वीज लागते पुस्तकाला नाही, मोबाईलला चार्जिंग लागते. चार्जिंग लागते, रिचार्ज लागतं, सर्व लागतं ना. पुस्तकाला काही लागतं का? एकदा विकत घेऊन या, आयुष्यभर एक पुस्तक सांभाळून ठेवा. आताही सुद्धा तुमच्याकडे बऱ्याच जणांकडं 5वी 6वीच्या किंवा 10वीला काही पुस्तकं घेतली असेल, एखादी डिक्शनरी घेतली असेल, ती सुद्धा तुम्ही आतापर्यंत सांभाळून ठेवली असेल, आहे की नाही? चलो बघा पुढचा पॉईंट बघा, गाय आणि वाघ. आता सिमिलॅरिटी जर बघितली तर काय, दोन्ही पण काय प्राणी आहे, परंतु गाय जी काय ही काय शाकाहारी आहे आणि वाघ मांसाहारी आहे. नंतर नेक्स्ट रेल्वे आणि बस. आता रेल्वे आणि बस सिमिलॅरिटीमध्ये आपण बघितलं, सिमिलॅरिटीमध्ये काय होतं, रेल्वे आणि बस दोन्ही काय सार्वजनिक वाहतुकीचे साधनं आहेत. परंतु जर डिफरन्स बघायचा आपल्याला दोन्हीमध्ये, तर डिफरन्स काय येईल की रेल्वे ही काय रुळावर चालते, बस रस्त्यावर चालते. आता सपोज आता तुम्हाला सांगतो मी, हे बघा काय आहे, रेल्वे, बस, रिक्षा आणि टॅक्सी. आता यामध्ये 1 2 3 4, आता यामध्ये जर तुम्हाला डिफरन्स ओळखायचा तर कसा ओळखू शकता? आता यामध्ये अलग अलग प्रकारे हे करू शकतो तुम्ही. आता सर्व काय सार्वजनिक जरी नाही म्हटलं, परंतु वाहतुकीची साधन आहे ना. वाहतुकी काय, रेल्वेमध्ये तुम्ही प्रवास करू शकता, बसने प्रवास करू शकता, रिक्षाने करू शकता, टॅक्सीने करू शकता. परंतु जर यामध्ये डिफरन्स ओळखायचा तर डिफरन्स ओळखताना काय करावं लागेल, हे 3 जे घटक आहे, बस, रिक्षा आणि टॅक्सी, हे काय रोडवर चालणार आहे, खड्ड्यातून चालणार आहे. रेल्वे तशी चालते का? नाही, हिला काय लागतो, ट्रॅकच लागतो. ट्रॅक लागतो, प्री प्लॅन ट्रॅक, व्यवस्थित नियोजन करून सगळ्या गोष्टी बनवून तो ट्रॅक तयार केलेला असतो. त्यामुळे तिचा काय वेग जास्त असतो आणि जे गंतव्यस्थानावर पोहोचायचं ती वेळेत पोहोचते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित ट्रॅक न गेला तर सरळ झटक्यात पोस्टवर. आणि यांच्यासारखे जर फिरत राहिला, रिक्षासारखे या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, इकडं अर्धा तास, तिकडं 2 तास, इकडं 1 वर्ष, तिकडं 2 वर्ष गेली लाईफ काढायला, आहे की नाही? चलो वेगळं ओळखण्यासाठी एखादा तरी क्लू तुमच्या डोक्यात क्लिक झाला पाहिजे की हा वेगळं काय आहे. आता सिमिलॅरिटी पण वाटते मुलांना की सर रिक्षाला मग 3 चाक आहे, मग रेल्वेला काय 2 चाक आहे का? कुछ भी. चलो बघा 7 नंबरचा पॉइंट, चहा, दूध. हा, आता चहा आणि दूध दोन्ही काय आहे, पेय आहे, ड्रिंकेबल फूड आहे किंवा ड्रिंकेबल लिक्विड आहे. आपण पेय दूध दोन्ही पण पितो ना, दोन्ही पण काय आहे, पेय आहे. परंतु कसं तयार होतं, आता जर डिफरन्स ओळखायचा तर त्यासाठी एक वेगळा पॉईंट निवडायचा आपल्याला. मग तयार कसं होतं, चहा कसे तयार होते, वनस्पतीपासून तयार होते, एखादा प्राणी देतो, काय होतं, वनस्पतीपासून तयार होते. आणि दूध काय जनावरांकडून मिळतं, गायकडून मिळतं आपल्याला. नेक्स्ट बघा, पाऊस आणि हिमवृष्टी दोन्ही काय सिमिलॅरिटी जर बघितलं तर दोन्ही आकाशातून पडतात, दोन्हीही आकाशातून पडतं. परंतु डिफरन्स जर बघितलं तर काय, पावसामध्ये पाणी पडतो, बर्फामध्ये बर्फ पडतो, एक लिक्विड असतं, एक सॉलिड असतं. पंखा आणि एसी दोन्हीही जर सिमिलॅरिटी बघितली तर दोन्ही काय करतात, दोन्ही हवा देतं. आणि जर वेगळं डिफरन्स जर चेंज करायचं तर पंखा काय, पंखा हवा देतो, जर बाहेर थंड वातावरण असेल तरच गार हवा मारतो, जर उन्हाळ्याचं असेल तर गरमच हवा मारणार. परंतु एसी ही कोणत्याही कंडिशन मध्ये तुम्हाला थंडच हवा देणार. रेडिओ अँड टीव्ही, आता दोन्हीही काय प्रसार माध्यमे आहेत.
जर दोन्ही सिमिलरिटी जर बघितली तर दोन्ही काय आहे? प्रसार माध्यम आहेत. आणि जर डिफरन्स बघितला तर डिफरन्स काय? रेडिओ आणि टीव्ही मध्ये डिफरन्स काय? रेडिओ काय करतो? फक्त आवाज देतो. टीव्ही काय करते? चित्र प्लस आवाज, चित्र प्लस आवाज देते. तर अशा पद्धतीनं तुम्ही डिफरन्स आणि सिमिलरिटीज बघू शकता. ओके, बघा आता हे झाले कन्सेप्ट आणि त्याच्या ओरिएंटेड आपण काही दोन दोन ऑप्शन असलेले सिमिलरिटी आणि डिफरन्स, म्हणजे दोन्हीमध्ये सारखेच पर्याय होते. सिमिलरिटीमध्ये आपण हेच बघितले, डिफरन्समध्ये हेच बघितले, परंतु कोणत्या पद्धतीनं आणि ती काय क्लू वापरून त्यामध्ये आपल्याला वेगळेपण ओळखायचं आहे ते आपण त्यामध्ये अशा पद्धतीने बघू शकतो. बघा तुमच्यासाठी मी दुसरी एक स्लाइड घेतो. अभ्यास करताना PYQचा व्यवस्थित सराव करा. आपण ते घेणार आहोत. आणि जास्त टेन्शन घेऊ नका की ॲपवर बॅच येत नाहीये, असं होत नाही, तसं होत नाहीये. तर तुमच्यासाठी मी व्यवस्थित स्वतः स्टडी करून तुमच्यासाठी मटेरियल रेडी करतोय. मोगम आपल्याला फापट पसारा घ्यायचं नाहीये, टाइमपास करायचं नाहीये. ज्या गोष्टी गरजेच्या आहे आपल्याला त्याच करायच्या आहे. ओके, बघा आता 10 प्रश्न घेतले आपण तुमच्यासाठी. वेगळा घटक ओळखायचा. वेगळा घटक ओळखायचा कसा ओळखायचा? एक तर सिमिलॅरिटी चेक करा किंवा डिफरन्स चेक करा, दोन्हीपैकी एक चेक करा. आता बघा, गुलाब, मोगरा, कमळ आणि पेरू. आता हे चार पर्याय, चार पर्यायापैकी वेगळं काय? साहजिक आहे हे बाकीचे जे हे काय फूल आहेत, नॉट FOOL, इट्स फूल, फ्लॉवर मराठीतलं फूल. आणि हे काय? फ्रूट आहे. आहे का? बघा डिफरन्स कशावरून कळाला? वेगळा घटक कशावरून ओळखायचा आपण? हा एक पॉईंट यातला वेगळा आहे, तो आपण वेगळा कळाला. ओके, चलो नेक्स्ट बघा. आता यामधला वेगळा घटक ओळखायचा. सिंह, वाघ, बिबट्या, मगर. आता हे चारही काय आहेत? चारही काय? प्राणी आहे. आणि प्राणी पण कसे आहे? हिंस्र प्राणी आहे, जे की जीव घेणा अटॅक करता माणसावर किंवा समोर जे काही यांना दिसेल त्यावर ते काय अटॅक करता, खाद्य म्हणून. आता यामध्ये डिफरन्स काय करता येईल? सिंह, वाघ आणि बिबट्या ती काय कुठे राहतात? जमिनीवर, जंगलात. आपल्या शेतात पण फिरायला लागले, शहरात पण फिरायला लागले. काय करणार? बिचाऱ्यांच्या जंगलावर आपण कब्जा केला, आहे की नाही? चलो, मगरताई कुठे राहते? मगरताई राहते पाण्यात. पाण्यात, जमिनीवर पण फिरते ती, परंतु मुख्य ठिकाण कुठे आहे त्याचं? पाण्यामध्ये राहते. मग वेगळा घटक काय? मगर. चलो नेक्स्ट. खालीलपैकी वेगळा घटक ओळखायचा. पेन्सिल, पेन, खडू. कशासाठी? तिन्ही गोष्टीसाठी. कशासाठी? आपण रायटिंग वर्क साठी, लिहिणे. आणि वही, या वहीत लिहितो ना आपण नोटबुक मध्ये. लिहिणे या या गोष्टी काय लिहिण्यासाठी, लिहिणे कशात? वहीमध्ये. हा घटक काय? वेगळा आहे. नेक्स्ट आहे सोने, चांदी, तांबे. अगेन अलग घटक काय? हिरा. हिरा अलग का आहे? बिकॉज इट्स क्रिस्टल.
आणि हे बाकीचे काय आहे? मेटल, धातू आहे की नाही. आता तांबे जर सोडलं, हे बाकीचे तिघ आपण काय, हिरा, सोने, चांदी, हे आपण दागिने म्हणून वापरतो. वेगळाही यावर आपण वेगळ्या प्रकारेही उत्तर देऊ शकतो. जर TCSने तसं उत्तर दिलं तर दोन्ही पर्याय तुमचे बरोबर येतील. काय की जर वेगळा घटक ओळखायचा तर आपण तांबे हा घटक वेगळा करू शकतो, कारण हा आत्ताच्या कंडिशनला, आपल्या आत्ताची जी कंडिशन आहे, म्हणजे आत्ताचे जे मार्केट आहे, आपण ह्या तीन गोष्टी सोनं, चांदी आणि हिरा हे काय दागिने म्हणून वापरतो. हे आपलं तांबे दागिने म्हणून वापरतो का? नाही वापरत. परंतु जर इतिहासात विचार केला एकदम प्राचीन काळामध्ये, तर तांबे सुद्धा काय होतं? दागिना होतं. यालाही सुद्धा त्यावेळेस सोन्यासारखा भाव होता, कारण हा पदार्थ अवेलेबलच नव्हता ना. तर जे भेटल ते त्याची किंमतच होती त्यावेळेस. सध्याच्या कंडिशनला, आजच्या घडीला काय विचार करायचा मग? दोन्हीतून पर्याय देऊ शकता. सोने, चांदी, हिरा, दागिने, तांबे काय मेटल, अलग गोष्ट आहे. परंतु जर एक केमिकल बेस किंवा मग फिजिकली जर विचार केला जनरली, तर वेगळा काय आहे? हिरा आहे, कारण हे काय क्रिस्टल आहे, आणि या गोष्टी काय, हे मेटल आहे. जनरल विज्ञानच्या दृष्टीने जर विचार केला तर हे तिन्ही मेटल आहे, हे क्रिस्टल आहे. चलो नेक्स्ट बघा. 5वा प्रश्न आहे, दिल्ली, मुंबई, पुणे, भारत, तिन्ही काय आहे? शहर. शहर. आणि हे काय? देश. माझा भारत देश. भारत वेगळा आहे, दिल्ली, मुंबई, पुणे वेगळे. तिन्ही काय? शहर आहे, हे काय? देश आहे. अशाच प्रकारे तुम्हाला जिल्हे देतील, मध्ये एखाद्या तालुक्याचं नाव देतील. डिफरन्स कशावर? जर टफ क्वेश्चन जर विचारायचं ठरलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय आहे की सपोज आता तुम्ही जर माझा जिल्हा आहे संभाजीनगर, जर तुम्ही जर संभाजीनगरमध्ये असेल तर तुम्हाला संभाजीनगरचे सर्व तालुके माहीत असेल, परंतु तुम्हाला नागपूरमधले सर्व तालुके माहिती का? संभाजीनगरच्या मुलांना नाही माहीत राहत. तर जर ज्यावेळेस 4 जिल्ह्यांची नावं दिली जातील, संभाजीनगर, पुणे, नागपूर, आता तुम्हाला जिल्ह्याचे नाव माहिती आहे, परंतु सपोज संभाजीनगरचे 4 तालुक्याचे नाव दिले, मी इथला प्रॉपर आहे, मला माहिती आहे तालुके कोणते, आणि त्यामध्ये एक तालुका जर नागपूरचा टाकला तर डिफरन्स काय येईल? तो अलग आहे ना घटक, जर भौगोलिक दृष्ट्या, तर असा तो डिफरन्स त्यामध्ये तयार होईल. ओके, अशा टफ लेवल जर क्वेश्चन विचारायचं तर अशा पद्धतीने जाऊ शकता. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही भूगोलाचा अभ्यास करता, इतिहासाचा अभ्यास करता, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये कामं येतात. जर इतिहासामध्ये बघितलं तर सपोज आता महात्मा फुलेंच्या काही त्यांनी स्थापन केलेल्या काही संघटना आहे. आता 3 संघटना किंवा 3 पुस्तकं कोणात देतील? महात्मा फुले देतील. आणि एक वेगळा जर तुम्हाला त्यामध्ये टाकायचा तर त्यांच्या समकालीन जे होते, सपोज रानडे किंवा मग त्यांची वाईफ मिसेस समजा सावित्रीबाई फुले, तर यांचं एखादं पुस्तक त्यामध्ये ॲड करतील. मग तुम्हाला डिफरन्स कसा ओळखायचा? त्या गोष्टी तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा कामं येतात, तुम्ही बघितलं असेल. किंवा सपोज मराठीमध्ये पुस्तक आहे किंवा मग मराठीमध्ये अलंकारिक काही शब्द असतात, तर 3 शब्द सिमिलर देतात, एक वेगळं देतात, तर तो डिफरन्स तुम्हाला ओळखायचा असतो. तर बाकीचा सिलेबसचा अभ्यास करता करता सुद्धा तुम्ही बुद्धिमत्ताचा बराच अभ्यास करू शकता. फक्त त्यावेळेस सुद्धा डोक्यात ठेवायचं की आपण स्पर्धा परीक्षा देतोय आणि प्रत्येक पॉइंट माझ्या अभ्यासाचा आहे. ओके, लक्षात ठेवा. चलो, वेगळा घटक, पाऊस, वारा, ऊन, गहू. पाऊस, वारा, ऊन. आता हे काय? हवामानीय गोष्टी आहे. हवामान. हे काय? पिके, गहू, बाजरी, ज्वारी, आहे की नाही. आता सपोज यामध्ये जर एखादा टफ क्वेश्चन विचारला, काय? गहू. बघा, गहू,
तांदूळ, एक मिनिट बघा, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा. आता यामध्ये डिफरन्स ओळखायचा तर काय करशाल तुम्ही? हे तीन काय आहे? तीन काय आहे? अन्न पदार्थ, अन्न घटक आहे. कारण यामध्ये आपण याच्यावर याचं दळण करून आपण याच्या भाकरी पोळ्या तयार करतो. हरभरा काय आहे? हरभऱ्याचा आपण म्हणजे भाकरीसाठी यूज करतो का? नाही. मग डिफरन्स कोणता होईल? अलग घटक कोणता होईल? हरभरा होईल. असं लक्षात ठेवायचं. वेगळा घटक कोणता? गहू. अगेन आता वेगळा घटक ओळखायचा, जे अरिथमॅटिक रिझनिंग म्हणता ना. काय? अरिथमॅटिक रिझनिंग, अंकगणितीय बुद्धिमत्ता, तो प्रकार. 2, 4, 6, 9. आता डिफरन्स काय येईल? 2, 4, 6, 9. बेक बे बे दुने 4, बेत्रिक 6. 2 ने भाग जातो का? नाही. ही काय झाली? विषम संख्या. बाकीचे काय झाल्या? समसंख्या. किंवा 2 ने भाग जाणाऱ्या ह्या संख्या 2 ने भाग याला जातो का? 9 ला नाही जात. मग डिफरन्स काय झाला? ही संख्या झाली वेगळी. असा डिफरन्स. काय उत्तर आलं? 9. पर्याय उत्तर शोधण्याच्या अलग अलग पद्धती त्या तुम्हाला डेव्हलप करायच्या आहे. स्वतः डेव्हलप करायच्या. स्वतः 4 प्रश्न तयार करण्याची सवय लावा. स्वतः आपण प्रश्न क्रिएट करू शकतो. असं समजा की तुमचं सिलेक्शन सिलेक्शन झालं आणि तुम्हाला TCS ने बोलावलं पेपर तयार करण्यासाठी. बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न काढायचे तुम्हाला. आपले हाच 12 टॉपिक आहे. सपोज हे 12 टॉपिक. किंवा तलाठीसाठी, आता तलाठी पण डोक्यात ठेवा. नेक्स्ट तलाठीसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे याच्यासाठी तुम्हाला 25 प्रश्न तयार करायचे. तर हे स्वतः 25 प्रश्न तयार करा. स्वतःचा एक सेट तयार करा 25 प्रश्नाचा. उत्तर तर तुम्हाला माहितीच असतील, परंतु प्रश्न कोणत्या लेवलचे विचारू शकता? ज्यावेळेस तुम्हाला कधी करता येईल या गोष्टी, तुम्ही ज्यावेळेस मागचे PYQ बघता त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट 25 प्रश्न तुम्ही तयार करू शकता. याची सवय लावा. फक्त बुद्धिमत्ता आणि अंकगणितासाठीच नाही, तर बाकीच्या विषयासाठी सुद्धा प्रश्न तयार करण्याची सवय लावा. ज्या तुम्ही अशी मानसिकता तयार होते ना की प्रश्न तयार करण्याची तुमची ज्यावेळेस कॅपेबिलिटी तयार होईल त्यावेळेस कसाही प्रश्न येऊ द्या, तुमचं डोकं त्या पद्धतीने चालतं. पेपर सेटरच्या डोक्याप्रमाणे तुमचं ब्रेन चालतं. मग येऊ द्या कोणताही पेपर तुमच्या समोर. लक्षात ठेवायचं. चलो, वेगळा घटक अगेन. सोमवार, शुक्रवार, रविवार, जानेवारी. हे काय आहे? वार, महिना. वार आणि महिना साधं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. हे तुम्हाला फक्त मी कशाला साठी सांगतोय की जेणेकरून तुमची विचार क्षमता डेव्हलप झाली पाहिजे. जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी, जे खूप दिवसाचा अभ्यास करता, 2 किंवा 4 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून, त्यांच्यासाठी या गोष्टी क्षुल्लक आहे. पाहिल्याबरोबर उत्तर काढतो. परंतु जो नवीन विद्यार्थी येतो स्पर्धा परीक्षा, तर जस्ट आत्ताच 25 ला ग्रॅज्युएट पास झालाय, घरच्यांनी सांगितलं बस सरकारी नोकरी लागली पाहिजे त्यासाठी अभ्यास करतो, किंवा हाच म्हणतो मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, कामाचं जीवर येतं दुसऱ्या काही, तर त्यावेळेस काय करणार? असे जे विद्यार्थी इकडे येतात ना, 4 घंटे मोबाईल बघायचा आणि 5 मिनिटात पुस्तक घ्यायचं, हा आता प्रश्न सॉल्व्ह करतो. परंतु त्या प्रश्नामध्ये जर असा प्रश्न जरी आला साधा, तर अरे अरे याचं उत्तर काय असू शकतं? काय वेगळं असणार आहे? वेगळं कसं असणार आहे? तर असं डोकं चालत नाही बऱ्याचशा मित्रांचं. ओके. कार, बस, ट्रेन, पंखा. हे काय आहे? प्रवासाची साधने. प्रवास करतो आपण यात. प्रवास साधन. हे काय आहे? पंखा.
प्रवासाचं साधन आहे का? नाही, अलग आहे ना. हवा घेण्यासाठी वापरतो, घरातलं इक्विपमेंट आहे, एक वस्तू आहे, मग हे अलग असं अलग पडतं. नेक्स्ट, खालीलपैकी वेगळा घटक. डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस स्टेशन. डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस स्टेशन. आता इथं जर फक्त पोलीस असता तर हे काय आहे, सगळे एक व्यावसायिक असते, परंतु पोलीस स्टेशन हे त्यांचं ठिकाण दिलं, तर मग हे डॉक्टर, वकील, शिक्षक हे काय झाले, हे अलग गट झाला, आणि पोलीस स्टेशन हे एक अलग अलग घटक झाला. ओके, नेक्स्ट. ओके, कम्प्लीट. बघा, सिमिलॅरिटी आणि डिफरन्स आपण हे प्रकरण आज घेतलं, काल एनॉलॉजी घेतलं होतं. यामधले आता आपण काय करणार आहोत की हे जे आपले 12 पॉईंट आहे TCSने दिलेले निरीक्षकसाठी, 12 पॉईंट आपण काय करणार आहोत, पहिले 12 पॉईंट सिलेबस कंप्लीट करणार आहोत, त्याच्या कन्सेप्ट आणि त्यावर सर्व प्रश्न घेणार आहोत, आणि त्यानंतर यावर आपण TCSने विचारलेले PYQ, स्टाफ सिलेक्शनने विचारलेले PYQ, CGL साठी विचारलेले PYQ किंवा बँकिंगसाठी जे IBPS विचारतं ते PYQ आपण घेऊन येणार आहोत, सेम टॉपिकवरती, टॉपिक वाईज ते पण. ओके, तेच तुम्हाला मी ॲपवरती अवेलेबल करून देणार आहे याचमध्ये, यासोबत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका की व्हिडिओ अपलोड व्हायला खूप दिवस लागतो किंवा काय. तर पेपर तुमचा 90 दिवस आहे, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे हे बाकीच्या विषयांवरही. बुद्धिमत्ता मी तुमचं एकदम इझिली घेणार आहे, असं एक सुद्धा तुमचा मार्क गेला नाही पाहिजे. तुम्ही मला स्वतः कॉल मेसेज करून सांगशाल की सर आमचे आउट ऑफ मार्क बरोबर आले बुद्धिमत्ताचे. फक्त तुम्हाला काय सराव करायचा आहे, आणि बाकीचे जे विषय आहे, इंग्लिश झालं, मराठी झालं, जे यासाठी काय करायचं, तुम्हाला मॅक्झिमम PYQ बघायचे, आणि व्होकॅब मी सांगणे गरजेचं नाही तुम्हाला, परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणलं तुम्हाला एक सर्व पद्धतीने विचार करण्याची तुमची क्षमता पाहिजे. आता मी त्या गोष्टीतून गेलेलो आहे, त्या वातावरणातून गेलो, त्यामुळे मला माहिती आहे. त्यासाठी सांगतो की बुद्धिमत्ता, आपलं गणित, इंग्लिश आणि मराठी या दोन्हीच्या व्होकॅबलरीवर खूप जास्त फोकस करा. आणि करंट अफेअर लास्ट 1 वर्षाचं, आता जर बघा तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जर पेपर दिला असेल तर त्यांनी 2024च्या जानेवारीचे प्रश्न विचारलेत. काय, 2024च्या जानेवारीचे, फेब्रुवारीचे प्रश्न विचारलेत. त्यासाठी काय करायचं, मागचं जे लास्ट इयरबुक, बऱ्यापैकी आता मुलांना सवय लागली आहे की इयरबुक सर्वांकडेच असतं, तर इयरबुकला एक तुम्ही 8 दिवसात पूर्ण रिवाईज करू शकता. पहिले वाचल्याचं असतं, फक्त काय करायचं, जे तुम्ही अंडरलाईन केलेले, हायलाईट केलेल्या गोष्टी आहे किंवा नोट डाऊन केलेल्या गोष्टी, तुम्हाला त्या काय करायच्या, रिवाईज करायच्या. आणि आताचं या वर्षीचं जे सपोज आता इयरबुक यायला तर अजून वेळ आहे, परंतु जर पृथ्वीची परिक्रमा जर मासिक आहे, तुम्ही हे जर वापरत असाल, एकदम बेस्ट मार्केटमध्ये, सगळ्यात बेस्ट काय, पृथ्वी परिक्रमा करंट अफेअर्ससाठी. आपण तर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सिरीज मंथ वाईज पूर्ण वर्षाची, परंतु तुम्हाला मागच्या वर्षीचं इयरबुक करायचं आणि या वर्षीचे मंथ वाईज पूर्ण स्वतःचं डाटा तयार करायचं, नोट्स, जेणेकरून काय होईल, एक्झाम जवळ आली की लास्ट 8 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करंट अफेअर प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला असं करायचं आहे की कन्सेप्ट त्याच्यासोबत 2 PYQ, कन्सेप्ट त्याच्यासोबत 2 सराव प्रश्न, असं जर केलं प्रत्येक टॉपिकचं, प्रत्येक सब्जेक्टचं, तर जेणेकरून रिवाईजला तुम्हाला त्याचा फायदा होईल, फास्ट रिव्हिजन होईल. बघा, एक्स्ट्रा तुम्हाला नॉलेज सांगतोय त्याबद्दल माफ करा. तुम्हाला असं वाटायला असेल की अभ्यास सोडून आपण एक्स्ट्रा गोष्टी करतोय. इम्पॉर्टंट काय आहे, अभ्यास होणं, अभ्यासाच्या दृष्टीने वाटचाल करणं. बाकीचे पुढचे व्हिडिओसुद्धा आपण टॉपिक वाईज लवकरात लवकर अपलोड करू. मी जॉबला असल्या कारणानं मला वेळ भेटत नाही, परंतु तरीसुद्धा मी तुमच्यासाठी वेळ काढून व्हिडिओ बनवतोय. बाकीचं सुद्धा आपण एकदम दर्जेदार मटेरियल तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. फक्त काय करायचं, तुम्हालाही त्या पद्धतीनं सराव करायचा आहे. ओके, चलो थांबूया आता. काही जर अडचण असेल अभ्यास करताना किंवा काही, तर आपला संपर्क क्रमांक 70 66 155 355 आणि माझा वैयक्तिक नंबर, फक्त तुम्हाला बुद्धिमत्ता विषयासाठी जे तयारी करतात त्यांच्यासाठी, 90 96 56 75 44. हा माझा वैयक्तिक नंबर आहे, कारण माझी तुम्ही वैयक्तिक बॅच घेतली आहे त्यासाठी. जर काही अडचण आली किंवा एखादा प्रश्न अडला, मला जसा वेळ मिळेल तसा मी तुमच्यासाठी ते सोल्युशन देऊन, पेपर लिहून सोल्युशनचं तुम्हाला फोटो टाकेल. काही अडचण असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सॲप करा, 90 96 56 75 44. फक्त बुद्धिमत्तासाठी, आपल्यासाठी. ओके, अंकगणिताचं असेल तरी सुद्धा विचारू शकता.
काही अडचण आली तर नक्की कॉल करा, तुमच्यासाठी एनी टाइम हजर आहे. चलो रुकते हैं अभी. थैंक यू.